सरकार एकीकडे म्हणते आमच्याकडे पैसेच नाहीत. थोडा म्हणा, मी त्यांना पैसे आणून देतो. त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडावं फडणवीस साहेबांनी, आम्ही त्यांना म्हणावं तेवढे पैसे आणून देतो. जितके जाऊ लुटन तितके जाऊ तुम्हाला कर्जमाफी करावं लागेल. लुटू नका, आम्ही कुठं कर्जमाफीची मागणी आहे. एका एकरात 6 क्विंटल, एका एकरच्या शेतकऱ्याला लुटलं 18,000 सरासरी. 5 एकरवाल्याला किती झालंय? 1 लाख रुपयानं लुटायचं, 6,000 रुपये तुम्ही द्यायचं. म्हणजे गाय पाला म्हणतंय, गाय गोमाता आहे, पण गोमाता वाचवणारा शेतकरी वाचला पाहिजे का नाही वाचला पाहिजे? तुम्ही फक्त बोलाचं, पाळाचा मात्र धरून गरीबा. ही नालायकी आहे, ही हरामखोरी आहे. याच्यापेक्षा वाईट शब्द बोलू शकतो, पण ते मला बरोबर वाटत नाही. भाजपचा गुणधर्मच आहे, गरज सर्व वैद्य मरो. मरोने हे मारूनच टाकतं. परत गुवाहाटीचा प्रश्न, 50 खोके मिळाले होते. चुकलो ना मी, मला आता जरी वाटत असून चुकलोय, पण सगळे गुवाहाटीवाले जिंकून आले, मी मात्र पडलो. का गरीबाची पोरगी जर पडून गेली तर ते पडून गेली, तिचं काहीतरी लफडं होतं. आणि श्रीमंताची गेली नाही, त्यांचं प्रेम होतं. हा फरक आहे. जी ही पदयात्रा आहे 7 जुलै इथे, जिथं 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या एकाच दिवशी. 1986 मध्ये भजे काढत असताना, भजे जे काढतंय त्या सणाच्या दिवशी त्या भजेत विष टाकलं होतं. त्या वडिलांना सगळ्यांना भजी चारले आणि एक मूल मरत नव्हतं तर त्याला मारून टाकलं. त्याने आत्महत्या केली, पहिली आत्महत्या. ते लिहून ठेवलं. आता नुकतंच उपोषण झालंय, कशी आहे तब्येत, कसं वाटतंय? तब्येत ठीक आहे, वजन कमी झालं ते अधिक बरं वाटतं. पण उपोषण झाल्यानंतर म्हणजे शरीरामध्ये जे काही बदल होत असतात, काय त्याच्यानंतर कशी अवस्था होती, कसं हे झालं? थोडं काही दिवस थकवा राहतं, म्हणजे आपण थोडं चाललो जरी ते जाणवते थोडं, पण 10-15 दिवसानंतर मग आपण आहे त्या स्थितीत, 15 दिवसानंतर तरी आहे त्या स्थितीत येऊन जातो. पहिल्यांदा हे शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी लढावं कधी वाटलं? मग आम्ही विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पुण्याला आलो होते. दिव्यांग मंत्रालय होते तिथे, आयुक्त कार्यालय होते, आणि तिथे महाराष्ट्रातून काही दिव्यांग आले होते, काही पाय नव्हते, कोणी काही. आणि ते आयुक्त असा त्यांना न विचारता चालला गेला गाडी, त्याला भेटला पण नाही. आणि मी गाडीच्या समोर उभं राहिलो, म्हटलं तू यांना कोण नाही भेटत? यांना भेट, हे इतक्या दुरून आलेले आहे. आणि मग ते त्याला उतरवलं खाली आयुक्ताला, म्हटलं मी गाडीची आवाज सोडतो. ते उतरले, त्यांचं ऐकून घेतलं, 1 तास तिथं थांबवलं आणि त्या दिव्यांगांची भेट झाली. त्या भेटीतून मग त्यांनी मला सोडलं नाही. ते आम्ही मग ते IB रेस्ट हाऊस, बंगल्याजवळ रेस्ट हाऊस आहे, तिथे आम्ही बसलो आणि तिथून मग त्याची सुरुवात झाली. आणि ती सुरुवात मला वाटतं 2004चं पहिलं आंदोलन आम्ही तुकारामाच्या देहू गावात घेतलं, जे कारंजले गांजले ते अशी म्हणे जो आपलं आहे. तिथं ते आंदोलन घेतलं आणि तिथून मग त्या आंदोलनाची सुरुवात झाली. 182 शासन निर्णय आपण सरकारला काढायला लावले 15 ते 20 वर्षाच्या कालखंडामध्ये. आणि सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे दिव्यांग मंत्रालय देशातलं पहिलं इथं निर्माण झालं. म्हणजे सुरू केलेलं आंदोलन शेवटच्या प्रत्येक ज्या मागण्या होत्या आमच्या 35-40 मागण्या, आता त्या 5-6 मागण्यावर आलेल्या आहे. आता मागणीचा काळ थोडा थोडा बदलत आहे. तिथून आमची दिव्यांग आंदोलनाची सुरुवात झाली. आपण या सगळ्या मुद्द्यांवरती येऊ, पण आता यात्रा काढताय आणि 7-12 कोरा 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 हे सगळी यात्रा आहे तुमची. 135 किलोमीटरचं अंतर आहे. तुम्हाला असं खरंच वाटतं की सरकार हे करेल? नाही, करेल नाही म्हणूनच तर आंदोलन करतोय ना आपण. करणार नाही ही मानसिकता बदलवायची आहे सरकारची आणि त्यांच्याकडून ते करून घ्यायचं आहे. आणि आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे का लोकसहभाग सर्व पक्षीय, आमचं ते म्हणणंच आहे की आम्ही प्रहारचा पक्षाचा झेंडा घेऊन आम्ही हे आंदोलन करत नाही. ते कुठल्याही जाती धर्माचा असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, वेळ पडली तर आम्हाला तू मतदान नाही केलं तरी चालेल, पण ह्या आंदोलनात सहभागी हो. आणि या आंदोलनातून आम्हाला ते खरं तर ती एक ऊर्जा निर्माण करायची आहे लोकांमध्ये, एक आत्मविश्वास निर्माण करायचा आहे का शेतकरी मजूर म्हणून एकत्र होऊ शकतात. ही जी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे का शेतकरी एकत्र होत नाही, मजूर एकत्र होत नाही, कष्ट करणारे लोक एकत्र होत नाही, तर त्यांच्यामध्ये ही आत्मविश्वास निर्माण करायचा आहे. या आंदोलनाचं मी मागेच सांगितलं होते का मागणी हा एक वेगळा भाग आहे, पण आंदोलन फक्त मागणीसाठीच करतो का आपण, तर नाही. त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आपण प्राप्त करून घ्यायचं आहे. आम्हाला सांगायचं आहे का आंदोलन आम्ही करतोय का लोक धर्मासाठी जिवंत आहे, कोणी जातीसाठी जिवंत आहे. आम्हाला सांगायचं आहे का आम्ही शेतकरी मजुरासाठी जिवंत आहोत आणि म्हणून आम्ही आंदोलन करतो आहे. दुसरं शेतकऱ्याचं जे अस्तित्व आपण पाहतो आहे
का शेतकरी राष्ट्रवादीचा झाला, काँग्रेसचा झाला, प्रहारचा झाला आहे, भाजपचा आहे, कोणी ते ओबीसी आहे, कोणी मराठा आहे, कोणी मुसलमान आहे, कोणी हिंदू आहे, त्या शेतकऱ्याला सांगायचं का तू ते ठीक आहे, तू पक्षाचा इथपर्यंत ठीक आहे, पण आंदोलन असेल तेव्हा तू मात्र शेतकऱ्याचा होय. हे त्या आंदोलनातून आम्हाला खरं तर प्रखरतेनं महाराष्ट्रभर न्यायचं आहे. तो मूळ उद्देश आमचा खरं तर तोच आहे. कारण असंघटित असलेला शेतकरी संघटित करून त्याचा वार, त्याचा आवाज मोठा करायचा आहे, त्याचं दबाव तंत्र निर्माण करायचं आहे. त्या मुद्द्यावर आम्हाला राजकारणही करायचं आहे. या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे, बल्कि ते मस्जिद आणि मंदिरावर जेव्हा राजकारण होतं आणि त्या गोष्टी चव्हाट्यावर येतं, त्या पद्धतीनं आम्ही या मुद्द्यावर शेतीमालाच्या भावाचा हा मुद्दा राजकारणाचा प्रमुख अग्रस्थानी असला पाहिजे. हे त्याच्या मागचे उद्देश आहे आणि सरकारला करावं लागेल. तुमचा जो प्रश्न आहे का सरकार माफ करेल का नाही करेल, सगळे एकत्र आलं तर करावंच लागेल. नाही म्हटलं तर 25 लाख शेतकरी आज कर्जबाजारी आहे, 25 लाखाच्या वरती कर्जबाजारी आहे. त्याच्यातले 2 लाख जरी आले आमच्यासोबत तरी सरकारला हो म्हणावं लागेल. कुठून जाणार आहे पळून? आणि इथून वाट डायरेक्ट पाकिस्तानची थोडी आहे, त्याला करावंच लागेल. सरकार एकीकडे म्हणते आमच्याकडे पैसेच नाहीत. म्हणजे आता लाडकी बहीण सुरू आहे, पण अनेक मंत्री जे आहेत ते अगदी माध्यमांसमोर पण स्टेटमेंट करतात की आम्हाला निधी मिळत नाही, आमच्याकडे पैसेच नाही. सोडा म्हणा, मी त्यांना पैसे आणून देतो. त्यांनी सांगावं किती 2 लाख कोटी पाहिजे, 7 लाख कोटी पाहिजे का 10 लाख कोटी पाहिजे. बच्चू कडू तुम्हाला एका महिन्यात आणून देतो पैसे. कुठून आणणार? ते आणणार ना आम्ही. ते कसं काय आताच सांगू, त्या पदावर गेल्यावर येईल ना. त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडावं फडणवीस साहेबांनी, आम्ही त्यांना म्हणावं तेवढे पैसे आणून देतो. तुम्ही सांगा पैसे नाही असं म्हणताय, तर आज पुरवणी बजेट 56,000 कोटीचं जाहीर केलं. 56,000 कोटीमध्ये 5,000 कोटीच फक्त हे डायरेक्ट लाभार्थ्याला जातं. 50,000 कोटी सगळं टेंडर प्रोसेसचे कामं टाकले तुम्ही. 20,000 कोटी शक्तीपीठाला तरतूद केली. काय गरज होती? नगरविकास विभागाला 15,000 कोटी तुम्ही तरतूद केली. ग्रामविकासाला 4,000 कोटी केली. हे सगळे टेंडर आहे. जलसंपदा असेल, म्हणजे सगळे ठेकेदाराचे बिलं जे अटकलेले आहे ते काढण्याची घाई झाली आहे तुम्हाला. आणि टेंडरातून मग पुन्हा तुम्हाला माहिती आहे कमिशन कुठं जाते. तर म्हणजे कलेक्टर जसा कलेक्ट करणारा, पैसा कलेक्ट करणारा, त्यावेळेस इंग्रज काळात त्याची वाक्य होती. आता मंत्री म्हणजे कलेक्ट, निधी कलेक्ट करतो तो. तरतूद करायची आणि म्हणून कलेक्ट करायचं सगळं. आज सगळे पैसे तुम्ही जर पाहिले तर पूर्ण बजेट जर महाराष्ट्राचं पाहिलं 7.5 लाख कोटीचं आहे. 3 लाख कोटी गेले पगार कर्मचारी यांच्यासाठी. राहिलेले 3.5 लाख कोटीमध्ये 75,000 कोटी वाटप करतं डायरेक्ट, म्हणजे लाडकी बहीण असेल, जे काय असेल गरीबाले. 3 लाख कोटीचं टेंडर प्रोसेस करताय तुम्ही. कोणाच्या घरात पैसे जातं? हे शक्तीपीठ मागितलं होता कोणी? न मागता तुम्ही शक्तीपीठ घेतोय. आणि आम्ही त्याचं आयुष्याचं पीठ तयार करणारा शेतकरी हा खऱ्या अर्थानं अडचणीत आलेला आहे. तो जो शक्तीपीठ निर्माण करत आहे तुमच्या आमच्यासाठी, त्याच्या पीठाशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही नाकारता देता. तुम्ही म्हणता योग्य वेळ कधी येणार, योग्य वेळी आम्ही ते कर्ज माफ करू. तर हा जो प्रकार आहे, पैसे नाही अशातला भाग नाही. पण येणारा पैसा मी कोणाच्या हातात देतोय. आमचं म्हणणं तेच आहे का हा श्रीमंताकडे जाणारा पैसा हा गरीबाकडे नेतोय. आणि त्याच्यात आम्ही एका ठिकाणी सक्सेस झालो. म्हणजे जे घरकुलाची योजना होती ती शहरासाठी 2.5 लाख होती आणि गावासाठी 1.25 लाख होती. आम्ही भांडलो सभागृहात, किमान मला वाटतं मी 15 वेळा बोललो असेल, मंत्र्याला घेरलं असणार. आणि आज रोजी त्यांना शासन निर्णय काढावा लागला. आता शहराप्रमाणे गावातली घरकुलाची योजना 2 लाखाची झाली. पैसा कोणाच्या घरात नेला आमच्या आंदोलनानं? अत्यंत गरिबाच्या घरी पैसा दिला. आणि झेंडे हाती देऊन युवकांच्या हे सत्तेत आले, पण बगर झेंड्याचं राजकारण करून आम्ही पैसा सत्तेत नसताना सुद्धा गरिबापर्यंत नेण्याचं काम केलं. ही आमच्या आंदोलनाची उपलब्धी आहे सगळ्यात मोठी. बच्चो, एक मुद्दा जो आहे तो शहरातल्या लोकांकडनं, खरं तर त्यांचा शेतीशी थेट संबंध येत नाही, पण बऱ्याचदा सांगितलं जातं की तुम्ही दरवेळेस कर्जमाफी करणार शेतकऱ्याची आणि मग तो आर्थिकदृष्ट्या स्वतः सक्षम कधी होणार, म्हणजे दरवेळेस तुम्ही त्याला कुबड्या लावणार का, असं काही वेळा म्हटलं. तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या कॅमेरा जर मी आलन फोडलं तर तुम्ही काय कराल? माझ्याकडून भरून घेणार ना. दुसऱ्यांदा फोडला तर तुम्ही काय म्हणाल? भरून द्या. मग जितके डाव फोडून तितके डाव मला भरून द्यावं लागेल. जितके डाव लुटन तितके डाव तुम्हाला कर्जमाफी करावं लागेल. सरकार दरवर्षी लुटतच. लुटू नका, आम्ही कुठं कर्जमाफीची मागणी आहे? लुटलं म्हणून आहे आणि तुम्ही बोलले म्हणून आहे. तुम्ही बोललेच नसते तर आम्ही कर्जमाफी बोललो नसतो.
कारण लूट काय आहे, 3,500 क्विंटलमध्ये आमची सोयाबीन विकावं लागली. 15% नफ्यानं शिफारस किती केली, 7,000 रुपये भावाची. हे पाशा पटेल जे आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे राज्याचे, आपला एक कृषी मूल्य आयोग झाला, केंद्राचा केंद्रीय कृषी मूल्य आयोग आहे. आता आपण एकूण भाव शिफारस केली 7,000ची केंद्र सरकारला, 15% नफा. हे 15% नफा म्हणजे फारच कमी आहे. साधे भजे जरी काढले ना आपण हॉटेलमध्ये, तो 70% नफ्यावर जातो. तुमचा जरी आपण पाहिलं एकंदरीत, तुम्ही 50% नफ्यानं कुठलाच उद्योग कोणी करत नाही, किमान तो 70-80% नफ्यात जातो. आम्ही 15% नफ्यानं आम्हाला 7,000 रुपये भाव सोयाबीनचे भेटले नाही. केंद्र सरकारनं राज्य सरकारनं 7,000 भावाची शिफारस केली आणि केंद्रानं जाहीर केलं 5,000 रुपये. आता 5,000 रुपये भाव जाहीर केले म्हणजे 15% नफा तर भेटलाच नाही. घाट्यानं केंद्र सरकार खरेदी करायला पाहिजे. 5,000 रुपये भावानं 20% सोयाबीन खरेदी केलं 5,000नं आणि मार्केटमध्ये भाव होते 3,500. लुटलं किती एका क्विंटलला मागं, 3,000नं. एका एकरात 6 क्विंटल, एका एकरच्या शेतकऱ्याला लुटलं 18,000नं सरासरी. 5 एकरवाल्याला किती झालंय, 1,00,000 रुपयानं लुटायचं आणि 6,000 रुपये तुम्ही द्यायचं. तर ही लूटच थांबली पाहिजे ना. आम्हाला मागेल किमान 15% नफा येईल एवढा भाव देण्याची ताकदच तुमच्यात नसेल तर म्हणून आम्ही मागणी त्याला जोडली होती का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये करा, म्हणजे उत्पादन खर्च कमी करा. उत्पादन खर्च कमी झाला तर नफ्यात वाटेकरी होईल. आणि ऊन वारा पाऊस वादळ काही जरी आलं तर माझा त्या शेतीला लागत जे होईल त्याचा खर्चच कमी लागेल, म्हणजे माझं नुकसानही कमी होईल. बरोबर. मग खताला तुम्ही सबसिडी देताय, रासायनिक खताला, शेणखताला का देत नाही? नेपाळ देतं ना सेंद्रिय खताला सबसिडी, आम्ही का देत नाही? म्हणजे गायपाला म्हणतंय, गाय गोमाता आहे, पण गोमाता वाचवणारा शेतकरी वाचला पाहिजे का नाही वाचला पाहिजे? ती जी गाय आहे दूध देत नाही किंवा तो बैल आहे तो कामी येत नाही, त्याला वागवायचं आहे. त्याला वागवायचं आहे म्हणजे काय फुकटात वागते का तो? त्याला पैसे द्यावं लागतं. किमान एका बैला गाई मागं 100 रुपये रोजाचा खर्च आहे. मग तो तुम्ही आम्हाला धर्म सांगायचा आणि धर्म पाळताना त्याचे सहभागी व्हायचा नाही. तुम्ही फक्त बोलायचं, पाळायचा मात्र धर्म गरिबांना. ही नालायकी आहे, ही हरामखोरी आहे. याच्यापेक्षा वाईट शब्द बोलू शकतो पण ते मला बरोबर वाटत नाही. पण मग आता म्हणजे महायुतीचा काही काळ भाग तुम्ही सुद्धा होते, मग त्यांच्या सोबत राहून या गोष्टी करणं सोपं झालं असतं ना. मला एक समजत नाही का सोपं केव्हा होते माहिती आहे तुम्हाला? केव्हा सोपं असतं, जेव्हा माझ्या मताची किंमत हे फार महत्त्वाची असतं. माझ्या मतावर सरकार पलटं खाली होतं किंवा ते स्थिर राहू शकतं. अशी ताकद असली तर सोपं जातं का नाही जात? आता माझ्या मताच्या एका मतावर त्या सरकारवर काहीच परिणाम होत नसेल तर सरकार माझं ऐकन का? अशी कोणती गोष्ट आहे का बगर रळण्याचं कोणी देतंय म्हणून माय दूध पाजत नाही? आणि व्यवस्था काय आहे का आम्ही तर हेच म्हटलं का माझं असा दिवस जेव्हा येईल का माझ्या एका मतामुळे जर सरकार बनत असेल किंवा ते खाली कोसळत असेल तर शेतकऱ्याशिवाय दुसरा विषय राहणार नाही आमच्या डोक्यात. आमची गरज नसताना आम्हाला गुवाहाटीला घेऊन गेले आणि दिव्यांग मंत्रालय आम्ही स्थापन करून घेतलं ना आम्ही करून. कारण ते तेवढी आत्मीयता तशा पद्धतीचा विचार करणारे एकनाथजी शिंदेमुळे होते म्हणून ते शक्य झालं आणि दिव्यांग मंत्रालय झालं. तेव्हा तशी चर्चा झाली होती का गुवाहाटीला जाताना? हा, त्याच चर्चेमुळे गेलो. फडणवीस साहेबाचा फोन घेऊन वगैरे नव्हता, त्या एका फोनामुळे जाणारा बच्चू कडू नाही आहे. पण ही सगळी चर्चा झाली का बा उद्धव साहेबांसोबत आम्ही हे विषय मांडला होता. उद्धव साहेबांना त्या 2.5 वर्षात केलं नाही. आता ठीक आहे तुमचं सरकार बनणारच आहे तर हे मंत्रालय बनत असेल तर आम्ही येतो, नाही तर काही गरज नाही. ते झालं. हां, पुढे काय झालं? झालं आता मंत्रालय. आता त्याची दिव्यांगाचं मानधन वाढायचा प्रश्न आहे, त्याला घरकुलाची योजना आहे, त्याचं शिक्षणाचं आहे, त्याचं पुनर्वसनाचं आहे. हे सगळ्यासाठी भांडतोच आहे ना आपण. पण मग नेमकं काय बिनसलं, म्हणजे महायुतीतून बाहेर का पडलात? हां, म्हणजे विधानसभेच्या अगोदर आम्ही संभाजीनगरला मोर्चा काढला. ह्याच काही मागण्या होत्या, कर्जमाफी सोडून बाकीच्या मागण्या आमच्या होत्या. त्या बाबतीत शिंदे साहेबांना आम्ही एक मीटिंग घेऊन त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे दिव्यांगाच्या मानधनी वाढीचा असेल किंवा हमीभावाच्या संदर्भात असेल तर ते एकही मीटिंग ते घेऊ शकले नाही. तिथून 6 महिने निवडणुकीला होते. आम्ही 1,00,000 लोक जमा केले होते संभाजीनगरला शेतकरी. काहीच फलित झालं नाही. पण मग त्याचा पाठपुरावा वगैरे केला होता का त्यांच्याकडे? मीटिंगच झाली नाही तर काय पाठपुरावा? मीटिंग लावण्यासाठी? हा, मीटिंग लावण्यासाठी पाठपुरावा केला पण मीटिंगच झाली नाही ना. नाराज झाला तिथे? हा, तिथून मग थोडा नाराजीचा सूर आमचा सुरू झालाय.
आणि फडणवीसांचा काय अनुभव आहे? फडणवीसांचा अनुभव म्हणजे मला वाटते मी माझ्या स्तरावरून बोलल्यापेक्षा लोकांना विचारलं तर फार चांगलं आहे. त्यांचा अनुभव कसा आहे, कोणाचा म्हणजे भाजपचा गुणधर्मच आहे, गरज सरो वैद्य मरो. हे मरो नाही, हे मारूनच टाकतं. म्हणजे आपोआप मेलं तर ठीक आहे, हे डायरेक्ट मारूनच टाकतात. आणि ते सायन्स कोर मैदानावरती बुकिंग केली होती तेव्हा परवानगी नाकारण्यात आली, तोही विषय खूप गाजला होता. हां, ते कोणी नाकारली परवानगी? काय वाटतं, काय त्याच्या मागची कारण? ते तर उघडच आहे ना. अमित शहा येणार होते, फडणवीस साहेब येणार होते, मुख्यमंत्री शिंदे साहेब येणार होते. हे सगळे साहेब आल्यामुळं खालच्या साहेबांना सगळं चक्र फिरवलं आणि निवडणूक आयोगाचा सगळा सत्यानाश करून टाकला. म्हणजे आयोग हा निपक्षपणे काम करत नव्हता, हे त्याच्यावरून स्पष्ट झालं की मगरुरी कशी असतं. ते बुकिंग केलं आमच्या सभेसाठी आणि सभा झाली बी जे पीची. निवडणूक आयोगाकडे आम्ही ह्या तक्रारी केल्या, त्याचं उत्तर नाही. ही हुकुमशाह आहे. त्या आणीबाणी बाबतीत बोलतात बी जे पीवाले, पण तुमची काही आणीबाणी थोडी कमी आहे. तुम्ही तर भाजपाच्या एकाही माणसावर तुम्हाला ईडी लावता आली नाही आणि ज्याच्यावर ईडी लागली तो तुमच्यात आला तर ते ईडी गायब झाली. म्हणजे आणीबाणीपेक्षा डेंजर आहे. परत गुवाहाटीचा प्रश्न, तेव्हा फार चर्चा झाली होती की शिंदेंनी त्या मंदिरातनं शिंग आणले वगैरे, असं काही खरंच घडलं होतं का तिथे? मी नाही पाहिलं, मला त्याच्यात रसही नाही आहे आणि मी त्या गोष्टीला मानत पण नाही आहे. चमत्कार हा कामातूनच करता आला पाहिजे, कर्तृत्वातूनच करता आला पाहिजे. छत्रपतीने भवानीकडून तलवार भेटली होती, त्यावेळेस ती जो विषय होता तो तेव्हा त्यांना सांगावं लागला, कदाचित त्यांनी नंतर स्पष्टीकरण पण दिलं. असं कसं काही काही मला वाटत नाही. आता अघोरी विद्येचं काय पूजा केली वगैरे, हा जर मला असं वाटतं का इतके बलशाली म्हणे आम्ही नेत्याला मोठंच समजतो किंवा तो वैचारिक त्याची उंची असलेली किंवा त्याची तेवढी बलवान असलेला, असे लोक जेव्हा अशा याच्यात आहारी पडत असेल तर चुकीचंच आहे. मला नाही वाटत ते चांगला संदेश देऊ शकतं म्हणून याच्यातून. 50 खोके मिळाले होते. नाही असते तर तुम्हाला त्याच्यातले काही दिले असते मी. काय हरकत आहे? एखादा असा आहे 1-1 कोटी वाटत गेले असते 50-50, तर काय हरकत आहे? हा जो आरोप झाला किंवा हां. हे एक माइंडसेट करण्याचा प्रयत्न झाला, आपण असं म्हणू, प्रचार झाला आणि प्रत्येक ठिकाणी घोषणाबाजी, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या वैयक्तिक करिअरवरती याचा परिणाम झाला? चुकलो ना मी. मला आता जरी वाटत असेल चुकलोय, पण माझ्या डोक्यात एक टप्पा आहे. हम्म, हम्म. तो असा आहे की मी नेहमी सांगतो की प्रत्येक पत्रकार आणि प्रत्येक मोबाईलचे कॉमेंट्स हे गुवाहाटीवर असतं. होय. सगळे गुवाहाटीवाले जिंकून आले, मी मात्र पडलो. हम्म, हम्म. म्हणजे लोक इकडे कॉमेंट्स म्हणतात, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात, पण गुवाहाटी गेले तर सगळेच निवडून आले, पुन्हा ते मंत्री झाले. परिणाम काय आहे लोकांवर तुम्हाला वाटतं? नाही वाटत. तो बच्चू कडूवर आहे फक्त. ते मी नेहमी म्हणतो ना का बरेच पत्रकारांना मी हे सांगत असतो का गरिबाची पोरगी जर पडून गेली तर ते पडून गेली, तिचं काहीतरी लफडं होतं. आणि श्रीमंताची गेली नाही, त्यांचं प्रेम होतं. हा फरक आहे. हा प्रश्न अजितदादाला नाही विचारत, हा उद्धव साहेबाला विचारत नाही, हा राज ठाकरेंना विचारत नाही, हा पवार साहेबांना विचारत नाही, हा काँग्रेसवाल्यांना विचारत नाही, पण हा प्रश्न गरीब बरा आहे बच्चू कडू विचारायला. म्हणजे हे आमचं असं झालेलं आहे. म्हणजे मी जे गुवाहाटीला गेलो त्याच्यामागं आम्ही दिव्यांग मंत्रालय दिलं ना. आम्हाला माहीत होतं हे बदनामी होणार आहे, पण एक आनंदाचा थोडासा टप्पा तिचे शिल्लक होतं का नाही. माझ्या बदनामी जरी होत असेल तर मला जर दिव्यांग मंत्रालय भेटत असेल तर माझ्यासाठी ती फार मोठी उपलब्धी आहे. माझ्या आयुष्यासाठी हे मोठं क्रांतीचं पाऊल आहे. मी मेल्यानंतरही हे मंत्रालय या दिव्यांगासाठी उरून पुरणार आहे. त्या गुवाहाटीच्या बदलांपेक्षा मला हे मोठं वाटत होतं आणि त्याच्यानं आम्ही गेलो. ते तर वाईट काय? पण मग ते परत एक प्रपोगंडा झाला की रस्ते घोटाळ्यातनं तुम्हाला क्लीन चिट मिळाली म्हणून तुम्ही गेले होते, काही असं काही होतं? नाही, बिलकुल नाही. रस्ते घोटाळा झालाच नव्हता. तो घोटाळा नव्हता. तुम्हाला ते चुकीची बातमी आली आहे. तो घोटाळा कसा नव्हता आहे माहीत आहे का? तो रस्ता होता ग्रामीण मार्ग आणि त्याच्यावर किमान 20,000 एकरच्या वरती जमीन होती आणि लोकांना जायला रस्ता नव्हता. आणि मग मी काय केलं, जाऊ दे तिथे चुलीत कायदा गेला, मी त्याला राज्यमार्ग म्हणून दाखवला त्याला व्यवस्थित आणि त्याच्यावर निधी टाकून दिला. खर्चही झाला नाही. तेव्हा तर केला होता तेव्हा खर्चच व्हायचा होता. टेंडर त्याच्या 6 महिन्यानंतर झालं. त्यानं तो काही विषय नाही. पण त्या लोक समजत नाही काही कुठं काही. म्हणजे कुठल्या
कुठून बातम्या तयार होतात आणि कशा पद्धतीला पाहतं तेच समजत नाही. आम्ही कायदा चुकवला होता हे मान्य खरं आहे, पण घोटाळा नाही झाला होता. ग्रामीण मार्गाला राज्यमार्ग दाखवून पैसा दिला होता. हे कायदा चुकवला म्हणजे आंदोलन ते करता तर किंवा आम्ही अशा तर वेळी नेहमीच तोडतो ना, लोककल्याणासाठी त्याचं काही तोडलंच असं पाहिजे. टेन्शन येत नाही की आता? बिलकुल टेन्शन कायचं, ते लोकांना समोरच्यानं ज्यांना कायदा कसा आहे का एखादा शासन निर्णय आहे. हं. 1995चा कायदा होता दिव्यांगाचा, दिव्यांग पुनर्वसन कायदा. हं. तो 1995ला आशिया खंडानं पारित केला आणि 2018मध्ये आम्ही स्वीकारला. म्हणजे 98मध्ये आम्ही स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर एकही शासन निर्णय निघाला नाही. मग कायदा असून शासन निर्णय निघत नसेल तर मग कशा पद्धतीनं काम करायचं? आणि शासन निर्णय केल्यानंतर खर्च होत नसेल आणि तो जर शासन निर्णय पायाखाली तुळवत असेल तर कायदा हाती घ्यावाच लागेल. तो घेतलाच पाहिजे. आपण जे म्हणतो की अशा वेळी कायदा हाती घेतलात किंवा अनेक असे काही धोके पत्करलेत, कायदेशीर केसेस झाल्या, सगळं झालं, पण या सगळ्यामध्ये नयनाताई खूप ठामपणे पाठीशी उभ्या असतात. म्हणजे परवाचे त्यांचं भाषण खूप गाजलं. हां, ती तर ती आहे म्हणूनच आम्ही उभा आहो ना. पहिले आई होती, बाबा होते, भाऊ आणि भावंड आणि कार्यकर्ते हं. ज्या ताकदीनं उभे राहिले त्याच्यातला महत्त्वाचा भाग तितकाच नयनाचा पण आहे. आणि म्हणून नयना ज्या पद्धतीनं आम्हाला म्हणजे ती आला टाईम तर मार्गदर्शनही करतं. हं. ते गुरुच्या स्थानी बसतं, ते आईच्या स्थानी आहे आणि पत्नी म्हणून पण उभी राहतं. आणि भाषण त्याच्यामुळे आम्हाला भन्नाट शक्य आहे. करतात, हां, भाषण भारी करतात. नाही भाषण म्हणजे कसं आहे, तुकारामाचे अभंग आजही लिहिल्या जाते, पण आसाराम बापूचा अभंग कोणी वाचत नाही. आखरी त्या त्या भाषणाला सामान्य माणसाचा किनार असला पाहिजे. हम्म. त्या सामान्य माणसाचे दुःख असले का मग त्या भाषणाला आवाजाची गरज नसते. पण मग त्याही आता म्हणजे काही आंदोलनामध्ये पूर्वी सहभागी झाल्या होत्या. आताही परवा त्यांनी खूप काळजीपोटी तुमच्या भाषण केलं. त्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी सांगत नाही का काळजी घ्या किंवा आता यावेळी दुसरं काही करता येईल का वगैरे म्हणजे नाहीच म्हणत उपोषणाच्या? होते उपोषणाला. अच्छा. कारण पहिल्या वेळेस मी 11 दिवसाचं उपोषण केलं होतं. जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा तिनंही 8 दिवसाचं उपोषण केलं होतं. बरं. त्याच्यानं तेव्हा तिला शुगर आणि थायरॉईड वगैरे या सगळ्या अडचणी तिला झाल्या, बीपीचा त्रास सुरू झाला. तो कायमचा झाला. मला मात्र झाला नाही. मी 11 दिवस होतो आणि नंतर 6 वेळा आम्ही उपोषण केलं. हे 6वं उपोषण होतं. बरं. तर नाही म्हणत होती. म्हटलं आता पर्याय नाही आहे. आपण आता अन्नत्याग आंदोलन करावं लागेल. कारण महाराष्ट्रात सध्या जी अवस्था आहे, वातावरण आहे, त्याला तोडायचं असेल तर सरकारपेक्षा आता लोकांसाठी ते महत्त्वाचं वाटतं. बच्चू कडू हे जे काही आता पदयात्रा काढतायत, उपोषण झालं, तुम्हाला असं वाटतं की याचा काही राजकीय फायदा, काही दबाव तंत्र तुम्हाला उपयोगी होईल? होईल ना, का बरं होणार नाही? आणि झाला नाही पाहिजे म्हणजे मी काय राजकारणी नाही का? होणारच आहे. काही ना काही फायदा होणारच आहे. पण माझ्या फायद्यापेक्षा लोकांचा फायदा किती होतं आणि त्यांच्या फायद्यातून माझा फायदा होत असेल तर वाईट काय? उद्या महायुतीने परत ऑफर दिली की चला तुम्हाला परिषद देतो, तर नाही, ते होणार नाही आणि मी असं कधी केलंही नाही. कधीच केलं नाही की असं. आपण तुमचे प्रश्न तिथून सोडवू. मग कारण आता स्थानिक स्वराज्य मला संस्था आमदार आहे. व्हायचं असतं ना तर मी 20 वर्ष आमदार राहिलो. हं. 5 निवडणुका लढलो. तर मी कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेतला नाही. आर. आबा होते. ते मला राष्ट्रवादीत या, तुला मंत्री करतोय आणि माझ्या याच्यावर तिकीट पण देतोय आणि नाहीतर मग पाठिंब्यानं उभा राहा. मी नाही राहिलो. आणि मला ह्या राष्ट्रीय पक्षाचा गुलाम व्हायचं नाही आहे. मी जनतेचा गुलाम राहू. पक्षाचा गुलाम राहण्याची बच्चूकडूच्या रक्तात नाही आणि मरेपर्यंत येणारही नाही. त्यांना मला तर आताही विधान परिषद देता आलं असतं त्यांना आणि मलाही घेता आलं असतं. नाही मी आता असा काय प्रस्ताव होता? हा होता काही, बरं. मी नाकारलं. मी आता शिक्षक मतदारसंघ लढवणार आहात? हा इच्छा आहे? इच्छा आहे. म्हणजे आता तपासणी सुरू आहे. सगळ्यांना विचारतो. 20 का 30,000 मतं आहे. 20,000 शिक्षकांना विचारून त्यांनी हो म्हटलं तर लढू, नाही तर नाही लढणार. त्यांना वाटलं का नाही पाहिजे बघ. बच्चू, आपण मगाशी एक फक्त प्रश्न माझ्याकडनं राहिला की आंदोलनांबद्दल बोलत होतो, पण काही व्यक्ती आंदोलन करत असताना त्यांचं असं म्हणणं असतं की स्पेसिफिक व्यक्तीनेच ते सोडवायला यावं. उपोषण असताना मुख्यमंत्र्यांनी यावं, उपमुख्यमंत्र्यांनी यावं, कोणी किंवा त्या विभागाच्या मंत्र्यांनी यावं. तुमचं असं काही असतं का की स्पेसिफिक व्यक्तीनेच आलं पाहिजे, त्यांनीच मला नाही, भेटलं नाही. पाहिजे वगैरे? माझं काय मत आहे का तो स्वतःपुरतं मर्यादित केलं नाही पाहिजे. म्हणजे व्यक्तिशा मर्यादित आंदोलन न करता ते सार्वजनिक स्वरूप असलं पाहिजे. नाही कोणी आलं पण मागण्या मंजूर करत असेल कोणाला याची काय गरज आहे? कोणी आलं तरी चालतं? त्याचा काही विषय नाही आहे. फक्त मागण्या मंजूर झाल्या पाहिजे का नाही झाल्या पाहिजे. आणि म्हणून मग त्याच्यासाठी तसा ठोस ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो किंवा त्याला आपण उद्या घेरू शकतो
असा माणूस असला पाहिजे, नाही तर मग कलेक्टरच्या ताकदीचं आंदोलन आहे, तलाठ्याला पाठवत असेल, त्याला काही अर्थ नाही ना. मग त्या मागण्या मंजूर, म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो, त्याच्यानंतर एक पाठपुरावा असतो का? हां, आंदोलनात आता आम्ही त्याच्यासाठी हे पदयात्रा काढतोय. आमची ही पदयात्रा आहे 7 जुलै इथे, जिथं 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या एकाच दिवशी. बर 1986 मध्ये भजे काढत असताना, भजे जे काढतोय त्या सणाच्या दिवशी त्या भजेत विष टाकलं होतं. त्या वडिलांनं सगळ्यांना भजे चारले आणि एक मूल मरत नव्हतं तर त्याला मारून टाकले. त्याने आत्महत्या केली, पहिली आत्महत्या, आणि ते लिहून ठेवलं. म्हणजे काही आत्महत्याचे प्रकरण जर पाहिले तर पोटाला चिरा मारून सुद्धा मरण पावले, डायरेक्ट सरणावर चढले. इतकी वाईट भयव्यवस्था आहे आणि अशा ठिकाणी आम्ही त्याचा शेवट करतो आहे. आणि नागपूरची यात्रा 6 पासून तर 9 ऑगस्टपर्यंत ती सिंदूर यात्रा करतो आहे. का कोणत्याही आमच्या बहिणीचं कुंकू पुसता कामा नये, अशी व्यवस्था येता कामा नये, असं धोरण करा. तुम्ही जसं त्या सिंदूरची गोष्ट करताय ते तेवढं महत्त्वाचं आहे, तसं आमच्या शेतकऱ्याच्या आई बहिणीचं सिंदूर तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ते 9 ऑगस्टला आम्ही नागपूरला दीक्षाभूमीवर मोदीजींच्या पुतळ्याला राखी बांधून आवाहन करणार आहोत. पण मग तुम्ही म्हणता सर्वपक्षीय, पण मग सर्वपक्षीय नेत्यांना काही पत्र पाठवलं का किंवा हां, काय? इथं आम्ही 40 आमदारांनी पाठिंबा दिला, 10 खासदारांनी पाठिंबा दिला. येणार आहेत ते? येणार जरी नसले तर पाठिंबा दिला. लोकांचा रेटा वाढला तर यावंच लागतं. आखरी कसं आहे का या लोकशाहीवर खरा अंकुश कोणाचा आहे? लोकांचं. मतदारांचाच आहे. आणि मतदारांचा अंकुश वाढला का सरकार पटापट धावायला लागतंय. असं तुम्हाला दिसून आलेलं आहे? हा, ते आम्ही धावतोच ना. कसं आहे, एक म्हण होतं, मी शेवटचं सांगतो लागलं. तुकडोजी महाराजचा एक अभंग होता, त्याच्यात काय म्हटलं होतं, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, राजकारणी देव त्याला मतदाराचा भेव. मतदानाची भीती आहे या देवाला. हा जो राजकारणी देव आहे त्याला माहीत आहे का मतच आपलं अस्तित्व आहे. मत संपलं का सरकार संपलं, पक्ष संपला. मतदारांना एवढं जरी लक्षात घेतलं का धर्मजातीच्या या आंदोलनासोबत माझं हक्काचं आंदोलन टिकून ठेवायचं, आणि लिहून जरी ठेवलं, माझ्या कापसाले भाव भेटला नाही, उसाले भाव भेटला नाही, दिव्यांगाला पगार भेटला नाही, म्हणून मी तुला मत मारणार नाही, एवढी पाटी जरी लिहिली ना तर हे पडत येणार सगळे. स्पष्ट मला वाटतं भूमिका आहे आणि थेट विचार आहे, रोखठोक मांडणी आहे. बच्चू कडूंची पदयात्रा सुरू होतीये आणि या सगळ्या निमित्ताने आपण त्यांच्याशी बोललो, गप्पा मारल्या. मनापासून आभार. धन्यवाद.